हाय बाळांनो, वेलकम बॅक टू प्रिपरेशन सारथी. जे आणि एम एच टी सी टीची तयारी झाली सोपी या सिरीजमध्ये आज आपण एल पी पी टॉपिकची पी वाय क्यूज बघतोय. द सोल्यूशन सेट ऑफ द कॉन्स्टेंट. एक कॉन्स्टेंट दिया है हमें. मोड ऑफ एक्स माइनस वाई इज लेस दैन इक्वल टू 1, एक्स कॉमा वाई इज ग्रेटर दैन इक्वल टू 0. ऑप्शन ए इज फाइनाइट सेट, ऑप्शन बी इज अनबाउंडेड सेट, ऑप्शन सी इज कॉन्वेक्स सेट और ऑप्शन डी इज सच दैट फिजिबल रीजन डज नॉट एग्जिस्ट. ठीक है, तो हम इस क्वेश्चन को सॉल्व करेंगे. देखो, मोड एक्स माइनस वाई इज लेस दैन इक्वल टू 1 इज गिवन, एक्स कॉमा वाई इज ग्रेटर दैन इक्वल टू 0 इज गिवन. अब ये जो कंस्टेंट दिया है इसको क्या करना है, हमें इक्वल टू 1 लेना है. अब पता है जब हम मोड रिमूव करते तो क्या आता है, मोड रिमूव करते तब प्लस और माइनस 1 आता है. मुझे ग्राफ निकाल रहे हैं हम क्या कर रहे हैं, यहाँ पे ग्राफ निकाल रहे हैं. बढ़िया से ग्राफ निकालना आहे. ग्राफ काढायचा. ग्राफ काढला की त्याच्याहून हे ऑप्शन्स आपल्याला सिलेक्ट करायचे. ग्राफ काढण्याची प्रोसिजर काय आहे, जे काही कन्स्टंट दिलेले असतात ते घ्यायचे, त्यातलं इनइक्वलिटीचं साईन काढून टाकायचं, त्याच्या जागी इक्वल टूचं साईन घ्यायचं. एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती आहे, प्लस और मायनस 1 आहे. मग एकदा काय ठेवताय तुम्ही, आता एकदा ठेवताय +1 आणि एकदा काय ठेवताय -1 ठेवताय. आता काय करतो आपण याचा काय काढतो, इंटरसेप्ट्स काढतो. आता पहिल्या लाईनसाठी फॉर फर्स्ट लाईन एक्स मायनस 1 इज इक्वल टू 1, तर याच्यामध्ये मी एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली, तर वाय काय येणार आहे -1. म्हणजेच हे पॉईंट्स काय येतील 0, -1 येतील. आणि मी याच्यामध्ये जर वाय इज इक्वल टू 0 ठेवला तर एक्स इज इक्वल टू किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे हे झालं 1, 0. म्हणजे हे कोणाचे इंटरसेप्ट आहेत, या पहिल्या लाईन फर्स्ट लाईनचे इंटरसेप्ट आहेत. सेकंड लाईन काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती आहे -1. त्याच्यामध्ये पण आपण एक्सची व्हॅल्यू 0 ठेवली. एक्सची व्हॅल्यू 0 ठेवल्यावर काय होणार आहे, -1 इज इक्वल टू -1 आणि वाय इज इक्वल टू किती येईल 1. म्हणजे याचा अर्थ हे 0, 1 आहे. नेक्स्ट लाईन काय आहे, नेक्स्ट काय ठेवूयात आपण, आता वायची व्हॅल्यू 0 ठेवली, तर वायची व्हॅल्यू 0 ठेवल्यावर एक्स काय येणार आहे -1. म्हणजे हा पॉईंट काय आहे तुमचा -1, 0. आता या पॉईंटची काय करायची आपल्याला, कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टममध्ये बढ़िया से डायग्राम काढायची. ठीक आहे, तो फॉर डायग्राम अब ये पॉइंट हम रिप्लेस करेंगे. 0, -1 कुठे असणार आहे, 0, -1 इथं असेल. ठीक आहे, निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर. आणि 1, 0 कुठं असेल, इथं असेल. इथून याच्यातून जाणारी ही लाईन. ठीक आहे, नेक्स्ट एक्स मायनस वाय इज इक्वल टू काय आहे -1 आहे. ही लाईन कुठे बघा, ही 0, 1 म्हणजे कुठं, या ॲक्सिसवर. आणि -1, 0 म्हणजे कुठे, इथं निगेटिव्ह एक्स ॲक्सिसवर. आणि या दोघातून जाणारी लाईन. चला, ह्या दोन लाईनच्या कुठे सोल्युशन आहे, एक्स मायनस वाय इज लेस दॅन इक्वल टू 1 आहे. म्हणजे जे सोल्युशन आहे, सोल्युशन सेट कुठे तयार होणार आहे बघा, हा सोल्युशन सेट तयार होणार आहे. असं हा सोल्युशन सेट आहे. एक्सेस हा एवढ्यातच का, इकडे का नाही आला सर, हा इकडं आहे, हा रिझन का नाही आला, तर इथं मेन्शन केलेलं आहे एक्स कॉमा वाय हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. मग हा झाला सोल्युशन सेट. आता हा सोल्युशन सेट काय आहे, सोल्युशन सेट फायनाईट आहे का, नाही आहे. सेकंड काय, अन अनबाउंडेड सेट, येस अनबाउंडेड आहे. इकडे कितीही दूर गेला तरी हा बाउंड नाही झालेला, हा अनबाउंडेड सेट. तर याचं जे आन्सर आहे तो अनबाउंडेड सेट आहे. अतिशय छान क्वेश्चन CETने यावर्षी विचारला होता. ठीक आहे, तुम्ही याची थोडीशी प्रॅक्टिस करा, तुम्हाला या क्वेश्चनचा फायदा आपला या टॉपिकमध्ये पण होईल. इथंच काय मेन्शन करतील, इथं जाणारी लाईन मेन्शन करतील एरिया अंडर कर्वमध्ये, आणि तो एरिया तुम्हाला फाइंड आउट करायला होतील. ठीक आहे, थँक्यू.